तर अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये आज किंवा उद्या डीजीसीएचा अहवाल येणार आहे। अपघात कशामुळे झाला याचा अहवाल येण्याची शक्यता आहे। ब्लॅक बॉक्स कॉकपिट मधलं संभाषण आता समोर येणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। आज किंवा उद्या डीजीसीएचा या संदर्भातला अहवाल येणार आहे। अपघात नेमका कशामुळे झाला त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे। ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट मधलं संभाषण देखील समोर येणार का याची आता याकडे लक्ष लागलेलं आहे। तर दादांचं आतापर्यंत काय झालंय तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला। त्याच्यावर सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं। अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय, आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर FIR घेण्याचा अधिकार नाही तर FIR देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा आणि त्यांची ड्युटी असते की तो स्वीकारावा, तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही FIR घेतला जात नाही।